राज्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये कोरोनाच्या केसेसमध्ये वाढ झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे। विदर्भामध्ये काही शहरांमध्ये अचानक ही जी ग्रोथ झालेली केसेसमध्ये त्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे खबरदारी घेणं फार गरजेचं आहे। काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी VC-द्वारे या संदर्भात कडक पावलं उचलण्याच्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत। या अनुषंगानं आज महानगरपालिकेमध्ये शहरामधील सर्व मंगल कार्यालयाचे मालक, व्यावसायिक, तसेच कोचिंग क्लासेसचे जे टीचर्स आहेत, तसेच जनरल प्रॅक्टिशनर करणारे हे जे IMA आहे यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात आली। महानगरपालिकेचे सर्व वैद्यकीय अधिकारी, झोनल अधिकारी यांनासुद्धा या संदर्भामध्ये चर्चेत सहभागी करून घेऊन पुढील पावलं उचलण्याच्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत। याच्यामध्ये मंगल कार्यालयामध्ये जे शासनानं नॉर्म्स ठरवून दिलेले आहेत त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात गर्दी होत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। तर सर्व मंगल कार्यालय मालकांना महानगरपालिकेकडून आज सूचना देण्यात आलेल्या आहेत। शासनाच्या आदेशाचं त्यांनी कटाक्षानं पालन करायचं आहे। मर्यादेतच सर्व नागरिक त्या ठिकाणी विवाह समारंभाला आणि इतर धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित असतील याची त्यांनी खातरजमा करायची आहे। तसेच कोणताही नागरिक व्यक्ती त्या ठिकाणी बिना मास्कचा असता कामा नये। सोशल डिस्टन्सिंगचं पालन होणं गरजेचं आहे। तसेच सॅनिटायझरचा वापर, हात धुण्याची सोय या सर्व बाबींवरती लक्ष देण्याच्या संदर्भात त्यांना सूचना दिलेल्या आहेत। या सूचना कोचिंग क्लासेसवाल्यांना तसेच शाळा कॉलेजेसला लागू राहतील। याचं उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालयांना दंडही करण्यात येईल। सर्व झोनल कार्यालयांना मंगल कार्यालय तसेच कोचिंग क्लासेसला फ्रिक्वेंटली व्हिजिट देण्याच्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत। याचं जर कोणी उल्लंघन केलं तर त्याच्यावरती दंडात्मक कारवाई होईल। तसेच ही बाब पुन्हा जर निदर्शनास आली तर त्यांचा जे मंगल कार्यालय आहे ते 15 दिवसासाठी सील करण्याच्या संदर्भात त्यांना जाणीव करून दिलेली आहे। शहरात लॉकडाऊन वाढणार आहे का? शाळेची परिस्थिती सद्यस्थितीमध्ये शहरामधील केसेसची संख्या साधारण 15 ते 20च्या दरम्यान पर डे इतकी आहे। सध्या तरी आवाक्यात जरी दिसत असलं तर आजूबाजूचा परिसर पाहता याच्यामध्ये वाढ होऊ नये म्हणून खबरदारी घेत आहोत। संभाव्यतः एवढ्या सर्व गोष्टींचं पालन केल्याच्या नंतर केसेसमध्ये वाढ होणार नाही अशी अपेक्षा आहे आणि त्यात जर पुन्हा आणखीन मोठ्या प्रमाणात जर केस निदर्शनास येत असतील तर कालांतराने त्याच्यामध्ये योग्य विचार करण्यात येईल। सर्व नागरिकांना मी याद्वारे आवाहन करेल की मागच्या 1 वर्षापासून आपण ह्या कोरोनाची फाईट देत आहोत, परंतु अजून कोरोना काही संपलेला नाही। जरी वॅक्सिनेशन येत असेल तरी सर्व नागरिकांना वॅक्सिनेशनचा लाभ होण्यात जो कालावधी जाणार आहे त्याच्यामध्ये त्याचा स्प्रेड व्हायला नको म्हणून ज्या पूर्वीच्या सूचना आहेत, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, आवश्यकता असेल तरच घराच्या बाहेर पडा, मास्कचा वापर कटाक्षानं करायलाच पाहिजे आणि वारंवार आपला हात धुतला जाईल, सॅनिटायझर लावलं जाईल। एवढी आपण दक्षता घेतल्याच्या नंतर आपण कोरोनाला निश्चितपणे दूर ठेवू शकू।